मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये देवी भागवत पुराण ऐकलं। तर जो कोणी श्रीदेवी भागवत पुराण या नवरात्रीमध्ये ऐकतात त्यांना 33 कोटी गायी ब्राह्मणाला दान केल्याचे पुण्य मिळते। अर्धा श्लोक, एक श्लोक, अर्धा तास, एक तास, जे काही इच्छा आपल्या पूर्ण होण्यासाठी देवी भागवत पुराण जो कोणी ऐकतो त्याच्या खरोखरच इच्छा कामना पूर्ण होतात। जेवढ्या जास्त वेळा पुराणांचं आपण श्रवण केलं, 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा, 5 वेळा, 6 वेळा, तितके आपल्या जीवनातील जे अडथळे राहतात, जे काही प्रश्न आहेत आपले, तर ते प्रश्नसुद्धा सुटतात, इच्छा पूर्ण होतात आणि रस्त्यात मार्गातील जो अडथळा आहे मार्गामध्ये येत आहे तर तो अडथळा येत नाही आणि मार्ग आपला जो आहे तो सुरळीत होतो। रस्ता आपल्या पुढली जी काही आपली इच्छा आहे या पुढचा काही जे कार्य आहे तर ते आपले सुरळीत चालते। यासाठी पुराणांचे श्रवण पठण नक्की केले पाहिजे। तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने श्रीदेवी भागवत पुराणाला सुरुवात करूया। कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स आणि जशीच कमेंट्स करत आहोत जशा तशा कमेंट्स करत राहा। भरपूर गावांच्या तुमच्या आज पण कमेंट्स आल्या होत्या या व्हिडिओवर, तसेच कमेंट्स करत राहा आणि एक लाईक जरूर करा। तर तुम्ही जोपर्यंत कमेंट्स करणार नाही तोपर्यंत माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणार नाही, म्हणून कमेंट्स काहीतरी करा, नमस्कार करा, जय माता दी करा, ओम नमो भगवते वासुदेवाय करा, काहीतरी कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या गावाचं नाव करा। तुम्हाला जे आवडेल ते कमेंट्समध्ये नक्की करा आणि माझा आत्मविश्वास वाढवा। तर आता आपण शौनिकांच्या पुराणांसंबंधी सुताला काय प्रश्न आहे तर ते आता आपण ऐकणार आहोत। श्री गणेशाय नमो नमः। नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। माता राणी तुमच्या सर्व इच्छा कामना लवकरात लवकर पूर्ण करो अशी मी माता राणीला प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते। ओम सर्व चैतन्य रूपां तामांद्या विद्याच धीमहि बुद्धिं याम ना प्रचोदया। अर्थ म्हणजे सर्व सजीव आणि निर्जीव वस्तूंच्या अंतर्यामी असलेले चैतन्य हेच खरोखर जिचे स्वरूप आहे, अशा त्या आद्या व विद्या देवीचे आम्ही ध्यान करतो, यासाठी की तिने आमच्या बुद्धीला चालना द्यावी। शौनिकांनी बोलवायला सुरुवात केली। ते म्हणाले, हे सुता, तू भाग्यवान आहेस, धन्य आहेस, तू संपूर्ण दिव्य पुराणाचा सखोल अभ्यास केला आहे। हे निष्पापा, ही 18 पुराणे व्यासांनी सांगितली, ती तू उत्तम प्रकारे पठन केलीस। गूढ रहस्यांनी भरलेली अशी ती 5 लक्षणांनी सुशोभित पुराणे सत्यवतीचे पुत्र व्यास त्यांच्या जवळून तू आत्मसात केलीस। केवळ आमच्या भाग्य थोर म्हणून जो कोणी खूप भाग्यवान आहे त्यालाच पुराणे ऐकायला श्रवण पठन करायला मिळते। सहजासहजी पुराणे कोणाला मिळत नाही। ज्यांच्या जन्मी खूप काही जन्मांचं पुण्य जमा आहे त्यांनाच हे पुराणे श्रवण करायला मिळतील। आई जगदंबा आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात सदैव रोज राहते। ज्या वेळेस आपण कुलदेवतेची सेवा करतो, पूजा अर्चना करतो, कुलदेवताच्या माळी करतो, या माता राणीचं स्मरण अर्चन करतो, त्यावेळेस माता जगदंबा हमेशा आपल्या हृदयामध्ये विराजमान राहते आणि आपल्या मनोकामना सर्व काही पूर्ण करते। तसेच ते जो कोणी खूप भाग्यवान आहे त्यालाच हे पुराण ऐकायला मिळतील। म्हणून तुझे भाग्य खूप थोर आहे, तुझे या पुण्यक्षेत्रात येणे झाले। हे क्षेत्र ऋषीमुनींना संतोषदायक आणि कलयुगाच्या दोषापासून मुक्त करणारा आहे। आमच्या सर्व मुनींचाच असा एक संघ आहे। आम्हाला या समयी पवित्र अशी एक पुराण संहिता ऐकायची इच्छा उत्पन्न झाली, तर तू ती आम्हाला सांग। हे सर्वज्ञ, तू दीर्घायुष्य हो, निरामय होय। आता आम्हाला ब्रह्मसंबंध पुराण सुरुवातीला ऐकव। कान वगैरे इंद्रिय लाभूनही मानव विषय संवाद घेण्याच्या बाबतीत जेवढा उत्सुक असतो तेवढ्या विधीने त्याला भुरळ पाडल्यामुळे पुराणे ऐकण्याच्या बाबतीत मात्र नसतो। ज्याप्रमाणे 6 प्रकारच्या रसांनी जिभेसहित सर्व इंद्रियांची तृप्ती होते, तसेच बुद्धिमान सत्पुरुषांनी कानांना आल्हाद देणारी वचने सांगितली आहेत। कान नसलेला सर्पसुद्धा शब्द ऐकून मोहित होतात, पण जे कान असून पुराणे ऐकत नाही त्यांना कान नाही असे समजावे। यासाठी हे सुता, आम्ही सर्व विप्रवर्ग कथेचे श्रवण करावे, या हेतूने इथे एकत्र जमलं हवं। हे पवित्र नैमिषारण्यात कलीच्या भीतीपासून मुक्त आहे। काहीतरी करून काळ तर गटलाच पाहिजे।
मूर्खाचा सर्व काळ व्यसनामध्ये जातो तर शहाण्यांचा शास्त्र अभ्यासामध्ये जातो. आणि शास्त्रे सुद्धा अशी चमत्कारिक व परस्पर विरोधी मतांनी भरलेली आहेत की त्यांच्यात वादविवाद आहेत. पुराणे पण सात्विक आणि प्रकारांनी 3 तऱ्हेची आहेत. शिवाय या निरनिराळ्या शास्त्रांच्या विदंत वादामुळे गर्व निर्माण होतो. वेगवेगळ्या तऱ्हेची उलटसुलट विधात्याने त्यात आहेत. त्यात वेदांत शास्त्र हे सत्वगुण युक्त आहे, मीमांसाशास्त्र रजोगुण युक्त आहे आणि न्यायशास्त्र हे तमोगुण युक्त आहे. तसेच पुराणे सुद्धा 3 गुणांनी युक्त कथांनी भरली आहेत. ती 5 लक्षणावली पुराणे म्हणतात. त्यातले 5वे श्रीमद देवी भागवत पुराण वेदमान्य आहे, हे 5वे पुराण आहे आणि तू पूर्वी म्हटल्याप्रमाणे सर्व लक्षणांनी युक्त असे आहे. तसेच मुमुक्षांना मुक्ती देणारे, धार्मिकांना धर्मशिक्षण देणारे आहे. तर ते पवित्र देवी भागवत पुराण ऐकवायची आम्हाची सर्वांची उत्कंठा लागून राहिली आहे. म्हणून तू ते श्रेष्ठ असे पुराण सविस्तरपणे सांग. जो कोणी पुराण ऐकेल त्याचा सर्व पापांचा नाश होईल आणि त्याच्या मुलाबाळांची प्रगती होईल. तुझ्या श्रेष्ठ गुरुभक्तीमुळे व्यासांनी तुला ते संपूर्णपणे शिकवले आहे आणि हे धर्मज्ञा तू सुद्धा ते समजून घेतले आहेस. हे सर्वज्ञ, आम्ही तुझ्याकडून इतरही अनेक पुराणे ऐकली, पण ज्याप्रमाणे कितीही अमृत प्याले तरी देवांचे समाधान होत नसते, तशीच गता आमची सुद्धा आहे. फरक एवढाच आहे की मुक्ती देण्याची पात्रता नसल्यामुळे अमृताचा आम्ही धिक्कार करतो, तर देवी भागवत रूपी अमृतामुळे मात्र मनुष्य संकटातून तत्काळ मुक्त होतो. सुता, आम्हा सर्वांना हजारो यज्ञ केले तरीही आम्हाला शाश्वत शांतीचा लाभ झाला नाही, कारण यज्ञामुळे स्वर्ग मिळतो आणि नंतर पुन्हा जन्म घ्यावा लागतो. अशा प्रकारे या संसाराच्या चक्रामध्ये सतत येरझारा करावा लागतात. ज्ञानाविना मुक्ती अशक्यच. म्हणून या त्रिगुणात्मक कालचक्रात मानव सतत फिरत असतात. म्हणून तू रसाळ असे पवित्र देवी भागवत पुराण ऐक. भागवत पुराण हे भुक्ती देणारे असल्यामुळे मुमुक्षुजनाचे आवडते आहे. देवी भागवत पुराणाचे थोडक्यात वर्णन सुताने बोलावयास सुरुवात केली. ते म्हणाले, अहो, मी खरोखर धन्य आहे व भाग्यवान आहे, कारण की तुम्हीच माझ्याकडून वेद प्रसिद्ध पुराण कथा ऐकण्याची इच्छा करून मला पावन केले आहे. ते असो, मी आता सर्व श्रुतीसंमत व सर्व शास्त्रांमधील श्रेष्ठ असे पुराण कथान करतो. भक्तयुक्त मनाने हे देवी पुराण मी सविस्तरपणे तुम्हाला सांगतो. त्या देवीच्या पदकमलाचे ध्यान मुनी नेहमीच करत असतात आणि ब्रह्मदेवासह सर्व देवगण सेवा करतात. तीच पदकमले मुक्तिदायक आहे. तिलाच वेदांनी आद्या व परविद्या असे नाव दिले आहे. ती सर्वज्ञ आहे, सर्व बंधने तोडणारी आहे, सर्व आशयामध्ये तीच आहे. तिला दुरात्म लोक जाणू शकत नाही, पण मुनींना मात्र ती ध्यानात साक्षात दिसते, जी आपल्या त्रिगुणात्मक शक्तीने या सत्व असद्रुत जगाची निर्मिती करते, रक्षण करते आणि कल्पनांच्या वेळी संहार करते व स्वतःमध्येच रममान होते. अशा त्या सर्व विश्वांच्या मातेला मी मनापासून वंदन करतो असे मत आहे. ब्रह्मदेव सृष्टी रचना करतो आणि वेदांत व पुराणिक सुद्धा तसेच मानतात. परंतु ब्रह्मदेवाची उत्पत्ती तर विष्णूच्या नाभीपासून झालेली आहे. त्याच्याच प्रेरणेने ब्रह्मा सृष्टी निर्माण करतो. याचा अर्थ ब्रह्मदेव स्वतंत्र नाही. बरे, विष्णू स्वतंत्र म्हणावा तर तो सुद्धा प्रलय काळी शेषावर निसतो. म्हणूनच शेषाचा आधारासाठी काही मात्र नसेल तर तोही राहू शकत नाही. म्हणून या सर्वांच्या मुळाशी जी स्वतः आधार देणारी आहे त्या शक्ती स्वरूप विश्वाच्या जननीला मी नमस्कार करतो. योग निद्रेमध्ये गाढ झोपी गेलेल्या विष्णूला जागा करण्यासाठी कमलासन ब्रह्मदेवाने ज्या देवीला स्तुती करून तिची प्रसन्नता मिळवली तिला मीही शरण जातो. त्या सगुण तसा निर्गुण मुक्ती देणाऱ्या मायेचे ध्यान करून आता संपूर्ण पुराण सांगतो. हे मुनिजन हो, भागवत पुराण ऐका. श्रीदेवी श्रीमद भागवत पुराणच सर्वात श्रेष्ठ पुराण आहे. यात 18,000 श्लोक आहेत, 12 स्कंद आहेत. सर्व स्कंदांमधील अध्यायांची संख्या 300 आहे. पहिल्या स्कंदात 20, दुसऱ्या स्कंदात 12, तिसऱ्यात 30, चौथ्यात 25 आहेत, 25व्यात 35, 6व्यात 31, 7व्यात 40 आणि 8व्यात 24, 9व्यात 50, 13व्यात 13 आहेत आणि 11व्यात 24, 12व्यात 14 आहेत. अशा या पुराणांची श्लोक संख्या 18,000 सांगितली आहे. तर सर्ग, प्रतिसर्ग, मन्वंतर, वंशानुचरित, वंश ही 5 लक्षणे पुराणांची असतात. कधीही कमी जास्त न होणारी निर्गुण व सत्य तसे सर्व व्यापिनी अशी शिवा योगांच्या साह्याने जाणली जाते. ती सर्वांना आधार आहे. तिचे स्थान तुरीय अवस्था आहे. तिची ती सात्विक शक्ती तीच महासरस्वती, राजसी शक्ती तीच महालक्ष्मी आणि तामसी शक्ती महाकालीची आहे. या सर्व श्रीरूपिणी आहेत.
तिघांना देह धारण करवायला भाग पाडणारे जे तत्व आहे त्या सृष्टीत कारणीभूत आहेत, त्यालाच तत्वज्ञानी लोकांनी सर्ग असे नाव दिले आहे. ज्या घरामध्ये महालक्ष्मीयै नमः, मा सरस्वतीयै नमः, महाकालीयै नमः या 3 मंत्रांचा जप करतो त्यांच्या घरात कधीही कशाची नजरबाधा दोषबाधा राहत नाही आणि कुलदेवतेची सेवा केल्याचे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते. जो कोणी देवी भागवत पुराण श्रवण पठण करतो त्याला 13 सप्तशतीचे अध्याय पठण केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. या शक्तीमुळेच तर ब्रह्मा विष्णू आणि शंकरची उत्पत्ती झाली आहे. पालन व संहार करतात म्हणून त्यांचे नाव प्रतिसर्ग असे आहेत. चंद्रवंशीय व सूर्यवंशीय राजाच्या चरित्रकथा तसेच हिरण्यकश्यपूच्या कथा वगैरे चरित्रकथा म्हणजेच वंश होय. स्वयंभू वगैरे मनुचा वंश वर्णन करणे व त्यांच्या कालखंडांचे वर्णन यालाच मन्वंतर असे म्हणतात. त्यांच्या वंशाचे कथन व वंशानुचरित होय. अशा प्रकारे पुराणे 5 लक्षांनी युक्त असतात. व्यासांनी 1.25 लक्ष श्लोकाचे भारत सांगितले त्याला इतिहास वगैरे 5वा वेद म्हणतात. शौनिकांनी विचारलेच होता आम्हाला एकूण सर्व पुराणे किती आहेत, त्यांची संख्या किती आहे, श्लोक संख्या किती आहे सविस्तरपणे सांगा. आणि आम्ही सर्वजण कली काळाच्या भयाने नैमिषारण्यात येऊन राहिलेलो आहोत. ब्रह्मदेवाने आम्हाला एक मनोमय चक्र देऊन सांगितले चक्रा मागोमाग तुम्ही जात राहा. जिथे या चक्राची आरी गळून पडेल ती जागा पवित्र आहे असे समजा. तेथे कलीचा प्रभाव पडणार नाही. पुन्हा सत्ययुग येईपर्यंत तुम्ही तेथे निर्वांधपणे राहा. त्याप्रमाणे आम्ही या चक्राच्या मागोमाग फिरू लागलो. या जागी त्या चक्राची आरी गळून पडली म्हणून त्याला नैमिषारण्य म्हणतात. इथे कली प्रवेश करू शकत नाही. याच्या कारणाने आम्ही इथे राहतो. आमच्याशिवाय इतरही अनेक सिद्ध महात्मे या क्षेत्रामध्ये राहतात. याच ठिकाणी आम्ही पशुबळ विरहित कितीतरी यज्ञ करीत असतो. त्या सतयुगाची वाट पाहतो आणि काळ कंठित असतो. अशा वेळी केवळ आमचे भाग्यच उजळले म्हणून तुझे येणे घडले. तर आता तू आम्हाला ब्रह्मसंमत असे पवित्र पुराण ऐकव. तू सुद्धा बुद्धिमान वक्ता आहेस आणि आम्हीही एकाग्रपणे ऐकवण्यासाठी तयार आहोत. त्रिविधता मुक्त होऊन दीर्घायुष्य हो कल्याणकारी ब्रह्मसंमत असे पवित्र पुराण देवी भागवत पुराण आम्हाला ऐकायचे आहे. ज्यामध्ये 4 पुरुषार्थ मिळण्याची विद्या संपूर्णपणे वर्णलेली आहे. जी पवित्र कथा व्यासांनी सांगितली आहे त्यातील गोष्ट ऐकताना आमची तृप्ती होत नाही. सर्व प्रकारच्या गुणांचा समुच्चय ज्यात आहे ते देवीच्या लीलांच्या कथा ज्यात आहे असे भगवतीच्या नामांचे देवी भागवत पुराण तो पापांचा विनाश करणारे आहे आणि दुःख दारिद्र्य दूर करणारे आहे. धनकामना दीर्घायुष्य धन यश कीर्ती ऐश्वर्य सुख समृद्धी आणि मुलांची प्रगती आणि दीर्घायुष्य अखंड सौभाग्याची प्राप्ती करून देणारे हे देवी भागवत पुराण आहे. कठीणहून कठीण इच्छा तुमची पूर्ण करून देणारी असे देवी भागवत पुराण. जो कोणी श्रवण पठण करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात. तर आता पुराणांची संख्या किती आहे, व्यास किती आहेत आणि संख्या किती आहेत हे ऐकूया. ऋषींची ही विनंती ऐकून सूत म्हणाले अहो मुनिजनो, आता ज्याप्रमाणे मी सत्यवती पुत्र महर्षी व्यास यांच्याकडून पुराणे ऐकली तसेच ती वर्णन करतो. म अक्षराने सुरू होणाऱ्या शीर्षकाची 2, भ या अक्षराने सुरू होणारी ब्र अक्षराभांची 3 व अक्षराभांची 4, अ ना प ल कु व स्क या अक्षराने सुरू होणाऱ्या नावाचे प्रत्येक 1 आहे. यापैकी पहिले जे मत्स्य पुराण आहे त्यात किती श्लोक आहेत? पहिले पुराण मत्स्य पुराण आहेत. त्यात श्लोक 14,000. अद्भुत अशा मार्कंड पुराणात 9,000. भविष्य पुराणामध्ये 14,000. श्रीमद भागवत पुराणामध्ये 18,000. ब्रह्मपुराणमध्ये 10,000. ब्रह्मांड पुराणात 12,000 आणि ब्रह्मवैवर्त्य पुराणात 18,000. वामन पुराणमध्ये 10,000 श्लोक आहेत. वायू पुराणमध्ये 24,000 श्लोक आहे. 24,600 श्लोक वायू पुराणमध्ये आहे. विष्णू पुराणमध्ये 23,000 श्लोक आहेत. वराह पुराणमध्ये 24,000 श्लोक आहेत. अग्नि पुराणमध्ये 16,000 आहे. नारद पुराणमध्ये 25,000 आहे आणि पद्य पुराणमध्ये 55,000 आहे. लिंग पुराणमध्ये 11,000 आहेत. गरुड पुराणमध्ये 19,000 श्लोक आहेत. तर कुर्म पुराणमध्ये 17,000 श्लोक आहेत. स्कंद पुराणमध्ये 81,000 श्लोक विस्तार आहे. ही मुख्य पुराणे झाली आहेत आणि उपपुराणे सांगतो ती ऐका. त्यांची नावे कुठली आहेत उपपुराणांची? ही पुराणांची 18 नावे आणि त्यांचे श्लोक किती आहेत तर ते सांगितले. जो कोणी 18 पुराणांचे श्रवण करतो या 18 पुराणांचे नाव सुद्धा श्रवण करून घेतो तरी त्याचे 7 जन्माचे पातके नाहीसे होतात आणि त्याला 12 ज्योतिर्लिंगांमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते असे सनत कुमार सांगतात. सनत कुमार नारसिंह नारद शिव दुर्वासा कपिल मानव
रोशनस, वरुण, कालिका, नंदी, साम, आदित्य आणि माहेश्वर आणि वसिष्ठ अशी ही उपपुराणे आहेत. सत्यवती पुत्र व्यासांनी सर्व पुराणांची निर्मिती केल्यानंतर या सर्वांचे जणू काही सारच असे महाभारत रचले. प्रत्येक मन्वंतरामध्ये जेव्हा द्वापार युग येतो त्या प्रत्येक वेळी धर्मरक्षणासाठी पुराणे निर्माण करतात. प्रत्येक द्वापार युगात श्री विष्णू व्यासांच्या मुखाने एक वेदाचे अनेक खंड असतात. तसेच कलयुगातील ब्राह्मणाचे अल्प आयुष्य ध्यानात घेऊन प्रत्येक युगात पुन्हा पवित्र पुराणाची रचना करत असतात. स्त्रिया, शूद्र व विप्रेतर द्विजांना वेद तर ऐकण्याचा अधिकार नसल्यामुळे त्यांचे सुद्धा कल्याण व्हावे यासाठी ही पुराणे रचली गेली आहेत. या सध्या चालू असलेल्या वैवस्त मन्वंतराच्या 28व्या द्वापार युगात माझे गुरु सत्यवतीचे पुत्र व्यास आहेत. पुढच्या 29व्या द्वापार युगात अश्वत्थामा व्यास होणार आहेत. यापूर्वी आजपर्यंत 27 व्यास झालेले आहेत. त्यांनी प्रत्येक युगात पुराणांची रचना केली आहे. सूत सांगू लागले, पहिल्या द्वापारी ब्रह्मदेव स्वतःच व्यास झाले, दुसऱ्या द्वापारात प्रजापती, तिसऱ्या द्वापारात शुक्राचार्य, चौथ्यात बृहस्पती, पाचव्यात सविता, सहाव्यात मृत्युदेव, सातव्यात मघवा, आठव्यामध्ये वसिष्ठ, नवव्यात सारस्वत, 10व्यात त्रिधामा, 11व्यात त्रिवृष, 12व्यात भारद्वाज, 13व्यात अंतरिक्ष, 14व्यात धर्म, 15व्यात त्रयारुणी, 16व्यात धनंजय, 17व्यात मेधातिथी, 18व्यात व्रती, 19व्यात अत्रि, 20व्यात गौतम झाले, 21व्या हरितामा उत्तम, 22वे वेनवाज श्रवा, 23वे सोम आयुष्य यायन, 24वे तृणबिंदू, 25वे भार्गव, 26वे शक्ती, 27वे जातू कर्ण आणि आता 28वे कृष्णद्वैपायन ही त्यांची नावे आहेत. जर कुठे नावात वेगळेपणा दिसला तर वेगळ्या कल्पातील समजावा. कृष्णद्वैपायनांनी जे मला ऐकवले ते सर्व दुःखे व पापे यांचा नाश करणारे आहे. श्रीमद भागवत पुराण होय, हे कामना पुरवते, मोक्ष देते आणि वेदांचे भांडार आहे. ते सुरस आहेत पण आगाम तंत्रशास्त्र युक्त, मुक्ती इच्छाणाऱ्यांचे आवडते आहेत. असे हे अत्यंत शुभ असे पुराण व्यासांनी त्यांचा पुत्र शुक याला शिकवले. तो यज्ञातील अरणीपासून जन्मलेले आणि विरक्त असा होता. याच वेळी मीही व्यासमुखातून हे अतिशय रहस्यमय असे पुराण गुरुकृपेने ऐकले. अयोनिसभूत अशा बुद्धिमान पुत्राला ते संपूर्ण पुराण व्यास शिकवित असताना देवयोगाने मलाही ते अतिप्रभावी असे पुराण ऐकण्यास मिळाले. हे मुनिश्रेष्ठ हो, हे श्रीमद भागवत म्हणजे वेदरूपी कल्पवृक्षाचे फळ आहे. या भयंकर अशा संसार सागरातून तरुण जावे या इच्छेने अनेक सुरस आख्यायन कानरूपी पेल्याने प्राशन केली. कलीच्या भयाने या अद्भुत कथा ऐकून मुक्त न होणारा असा कुणी या भूमीवर असेल का? महापापी, वेदविरहित, आचारभ्रष्ट असा मनुष्य जर कोणत्याही निमित्ताने का होईना हे ऐकेल तर तो सुद्धा अनेक सुखभोग भोगून अंतकाळी योग्याप्रमाणे देवी भगवतीच्या प्रसादाने चिरंतन गतीला जातो. ही भगवती कुणाच्या हृदयात प्रकट होते असे विचारले तर ती निर्गुणा, हरिहरांना अगम्य अशी विद्यारूपिणी आणि समाधीशिवाय न दिसणारी आहे. पण पुराणांवर प्रेम करणाऱ्या व आवडीने ऐकणाऱ्याच्या भक्तांच्या हृदयात माता भगवती स्वतः विराजमान होऊन प्रकट होते. निर्दोष असे मानवी शरीर मिळून सुद्धा जर या संसार सागरातून तारून नेणारे जहाज अशा सौख्य आणि मुक्ती देणाऱ्या या कथेचे जो कोणी श्रवण पठन करणार नाही त्याचा दैवानेच घात केला असे समजावे. 2 कान मिळाले असून विषयाच्या आवडीमुळे ही कथा न ऐकता मिटक्या मारी तो परनिंदा मात्र ऐकतो. खरोखरच आत्मज्ञान देणारी अशी ही कथा निर्बुध लोक का बरे ऐकत नाही? पुत्रप्राप्तीच्या हेतूने व्यास तपश्चर्येसाठी जातात. समस्त ऋषींनी विचारले की हे सुद्धा आम्हाला असे सांग की व्यासांना कोणत्या पत्नीपासून शुक झाला आणि त्याने हे भागवत केव्हा आणि कसे काय ऐकले? तू तर असेही म्हणतोस की त्यांचा जन्म अरणीपासून झाला असल्यामुळे ते अयोनी संभूत आहेत. तर या बाबतीत स्पष्ट सांगून आमच्या शंकेचे निरसन कर. आम्ही आणखी असेही ऐकले आहे की शुक हा गर्भात असतानाच योगी होता. मग त्याने हे पुराण कसे अभ्यासले? तेव्हा सूत बोलू लागले, व्यास पूर्वी सरस्वती नावाच्या नदी काठी राहत असत. अशा त्या एक वेळी एक चिमणा आणि चिमणी त्यांनी पाहिले. त्यांचे बरेच काळ निरीक्षण त्यांनी केले. त्यांना मोठे नवल वाटले, कारण एक नुकतेच जन्मलेले असे त्यांचे पिलू होते. नुकतेच अंड्यातून बाहेर आलेले असे ते पिलू मोठे गोडस होते. त्यांच्या अंगावर लव सुद्धा आलेली नव्हती की शेपटीही फुटली नव्हती. ते दोघंही आईबाप संभोगामुळे दमलेले असताना सुद्धा वारंवार घरट्या बाहेर जात आणि चोचीतून खाणे आणून त्याला भरवीत असत. त्यांच्या चुंबन घेताना
पंखांनी कवडीत असत असे ते दृश्य पाहून ऋषी मोठ्या अचंब्याने विचार करू लागले. अहो, या मुक्या पक्ष्यांमध्ये जर पुत्राविषयी एवढे प्रेम असेल तर प्रत्येक कृत्याच्या फळ इच्छिणाऱ्या मनुष्याला पुत्राविषयी प्रेम वाटते, यात काही नवल नाही. हे जोडपे त्या पिलांचा पुढे विवाह करून सुन्मुख पाहणार आहे काय? किंवा हा पुत्र पुढे धार्मिक निपजून आईबापाची म्हातारपणी सेवा करील की नाही? हा द्रव्य मिळवून बापाला समाधानी करील का? किंवा त्यांचे विधीपूर्वक क्रियाक्रम करील का? या संसारातील सर्वोत्तम सुख हेच सांगितले आहे की पुत्राला प्रेमाने कवटाने, कारण निपुत्रिकाला मरणोत्तर उत्तम गती मिळत नसते. म्हणून स्वर्गप्राप्तीसाठी मुलापेक्षा चांगला दुसरा कोणताच मार्ग नाही. मनू वगैरे मुनिजनांचे मतही असेच आहे की पुत्रवंताला स्वर्ग मिळतो, निपुत्रिकाला नाही. ही तर उघड दिसणारी गोष्ट आहे, यासाठी काही तर्क करावयास नको. श्रेष्ठाचे मत सुद्धा असेच आहे. मृत्यूशयेवर पडलेल्या मनुष्य पुत्र नसल्यामुळे मनातल्या मनात काळजी करत असतो. तो म्हणतो की माझ्याजवळ भरपूर धन आहे, भांडी कुंडी आहे, स्थावर संपत्ती आहे, पण शेवटी हे सर्व कुणाला मिळणार? अशा तऱ्हेने मरण्याच्या वेळी त्याचे मन डोलायमान होते. अशा तऱ्हेने फार काळ विचार केल्यानंतर त्यांनी दीर्घ उसासा टाकला व आपल्या मनाचा काही एक निश्चय करून ते तप करण्यासाठी सुमेरू पर्वतावर गेले. तेथे गेल्यावर त्यांना प्रश्न पडला की मनवंचित वर मिळण्यासाठी कुणाची आराधना करावी? विष्णू, रुद्र, इंद्र, ब्रह्मदेव, सूर्य, गणपती, स्कंद, अग्नी, वरुण की आणखी कुणी? ते अशा विचारात पडले असताना त्या ठिकाणी मुनिश्रेष्ठ नारदांचे वीणा वाजवत वाजवत आगमन झाले. त्यांनी पाहताच व्यासांनी उठून अर्घ्य व आसन देऊन स्वागत केले आणि त्यांची खुशाली विचारली. नारद म्हणाले, माझे सर्व कुशल आहे, पण तुम्ही मात्र चिंताग्रस्त दिसता, ते कशासाठी? व्यासांनी उत्तर दिले, अहो, निपुत्रिकाला गतीच नाही म्हणून मी काळजीत आहे व दुःखी आहे. हे ब्रह्मर्षी, तुम्ही स्वतः तर त्रिकाल ज्ञानी आहात, म्हणून तुम्हीच मला कृपा करून सांगा की पुत्र व्हावा यासाठी मी कोणत्या देवतेला शरण जाऊ? तेव्हा सूत म्हणाले की व्यासांचा प्रश्न ऐकून नारद मुनी प्रसन्न झाले आणि त्यांना सांगू लागले, अहो भाग्यवान पराशर पुत्र, असाच प्रश्न माझ्याही पित्याने भगवान विष्णूला केला होता. त्याचे असे झाले की माझ्या पित्याने एके वेळी विष्णूला ध्यानस्थ बसलेले पाहिले. तेव्हा आश्चर्य वाटल्यावरून त्याने विचारले की सर्व सृष्टीचे मूळ असा विष्णू, जो कौस्तुभ, शंख, चक्र, गदा, कमळ धारण करून पितांबरधारी, चार भुजांनी शोभून दिसणारा, जगताचा आराध्य असताना त्याला तप करण्याची गरज काय? आणि तो कुणाचे ध्यान करतो? सर्व जगाचा स्वामी असून तो सुद्धा आणखी कुणाचे तरी ध्यान करतो? हीच एक मोठी चमत्कारिक गोष्ट वाटते. तुमच्या नाभी कमळातून जन्मलेल्या मीच साऱ्या जगाला उत्पन्न करतो. मग तुमच्यापेक्षाही मोठी गोष्ट वाटते. तुमच्या नाभी कमळातून जन्मलेला मीच साऱ्या जगाला उत्पन्न करतो. मग तुमच्यापेक्षाही मोठा आणखी कुणी देव असेल तर मला सांगा. हे जगन्नाथ, मला ठाऊक आहे तुम्हीच सर्व जगताचे करते, पालन करता, विलय करता, सर्व समर्थ आहे. तुमच्या इच्छेनुसार मी जगत उत्पन्न करतो आणि प्रलयाती शिवसंहारण करतो. तुमच्या आज्ञेने सूर्य फिरतो, वारा वाहतो, अग्नी दहन करतो आणि ढग पाऊस पडता. तर मग तुमच्या आज्ञेने सर्व काही होते. तर मग कोणत्या देवाचे ध्यान करावे? तुमच्या खेरीज त्रैलोक्यात श्रेष्ठ असा देव आम्ही जाणत नाही, म्हणून मला शंका येते. मी तुमचा अनन्य भक्त आहे. हे महापुरुषापासून काहीही गुप्त नसावे अशी स्मृती आहे. ब्रह्मदेवाचा प्रश्न ऐकून विष्णूने बोलण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, मी जे सांगणार आहे ते नीट लक्ष देऊ नये का? जरी तू स्वतःला मला आणि शिवाला सृष्टीच्या उत्पत्ती, स्तुती, लय करणारा समजतोस, तशी ही गोष्ट देव, दानव, मानव यांना ठाऊक आहे. तू सर्जक, मी पालक, शिवसंहारक असलो तरी आम्हाला प्रेरणा देणारी अशी सर्व तंत्र स्वतंत्र शक्ती वेगळीच आहे. हे वेद जाणणाऱ्या महापुरुषांना माहीत आहे. तुझ्या ठिकाणी जग उत्पन्न करणारी राजसी शक्ती आहे, माझ्या ठिकाणी पालन करणारी सात्विक शक्ती आहे, शंकराच्या ठिकाणी तामसी शक्ती आहे. ती जर नसेल तर तू ना जग निर्माण करू शकशील, ना पालन करू शकेल आणि ना शंकर संहार करू शकेल. हे विधाता, आम्ही सर्व तिचे दास आहोत. हे सुव्रता, तुला ही गोष्ट अजून वेगळ्या तऱ्हेने सांगतो. हे प्रलय काळी मी शेषशय्यावर झोपतो. मग काही काळानंतर त्या शक्तीकडून जागा केला जातो. तिच्याच सत्तेने तपस्या करतो. तर कधी लक्ष्मीबरोबर सुखभोग भोगतो, केव्हा दानवाबरोबर युद्ध करावे लागते. ते फारच भयंकर असते. अरे, तुझ्या समोर तर मी 91मध्ये 5000 वर्षापर्यंत दानवाशी मल्लयुद्ध करून शेवटी तिच्याच मदतीने कानाच्या मळातून जन्मलेल्या त्या मदोमंतांनी
मारले नाही काय? तेव्हा तुला त्या शक्तीची जाणीव झालीच नाही काय रे? अरे ते शक्तीचे रूप होते. मग पुन्हा पुन्हा काय विचारतो? तिच्याच इच्छेनुसार मी पुरुष आहे आणि महासागरात राहतो. युगायुगात कधी मासा तर कधी कासव तर कधी डुक्कर, नरसिंह, वामन असे अवतार घेतो. खरे तर पशुपक्ष्यांच्या जन्माला जाणे कुणालाही आवडणार नाही. तरीही मी मनाविरुद्ध डुक्कर वगैरे योनीमध्ये जन्म घेतो. अरे कोणी लक्ष्मीचा संग सोडून नीच शरीर पसंत करील तर शेषावरची सुखाची झोप टाकून कोणता स्वतंत्र पुरुष गरुडावर बसून युद्ध करेल? अरे तुझ्या देखत एकदा धनुष्याच्या दोरीमुळे माझे मुंडके तुटून पडले होते. मग त्वष्ट्याने माझ्या देहवरावर घोड्याचे मुंडके जोडले. तेव्हापासून मला हयग्रीव या नावांनीही ओळखतात. जर मी स्वतंत्र असतो तर अशी माझी विटंबना का झाली असती? म्हणून लक्षात ठेव, मी स्वतंत्र नाही, त्या शक्तीच्या ताब्यात आहे. म्हणून त्याचे स्वामिनीचे ध्यान मी करीत असतो. हे पुत्रा, यापेक्षा अधिक मला काहीही ठाऊक नाही. नारद म्हणाले. असे हे संभाषण ब्रह्मदेव व विष्णू यांच्यामध्ये चालू होते. ते मला त्यांनी सांगितले. म्हणून तुम्ही सुद्धा मुलासाठी निशंकपणे त्याच देवी मातेच्या चरणाची सेवा करा. त्यामुळे देवीकडून तुम्हाला जे हवे ते मिळून तुमचे कल्याण होईल. नारदाच्या सांगण्यावरून सत्यवती नंदन व्यास मुनी देवींची आराधना करण्यासाठी पर्वतावर निघून गेले. एवढे बोलून सूत जरा थांबले. श्री विष्णूच्या हयग्रीव नामक अवताराची कथा मग सांगायला सुरुवात केली. ऋषींनी सुताला प्रश्न केला की सुता, तू मोठी आश्चर्यकारक गोष्ट सांगितलीस, पण आता आम्हाला एक अशी शंका आहे. माधव भक्ताच्या मुंडके सुद्धा तुटून पडले. सर्व कर्त्या जनार्दनाला हयग्रीव रूप मिळाले तर सर्व देवांचा आधार आहे आणि ते सुद्धा त्याची स्तुती करत असतात. तोच आधी कारण मग त्याचे डोके कसे काय दुर्दैवाने तोडले? ही घटना केव्हा घडली आणि हे असे होण्याचे कारण काय बरे? विष्णूचे हे परमचरित्र आम्हाला विस्तारपूर्वक सांगा, असे सूत म्हणाले. सर्व मुनी परम तेजस्वी अशा विष्णूचे ते चरित्र सांगतो आणि ते विष्णूचे चरित्र लक्षपूर्वक ऐका. तो सनातन देव एकेवेळी भयंकर असे युद्ध 10,000 वर्षापर्यंत केल्यामुळे दमला होता. मग एका चांगल्या आणि निर्विघ्न जागेवर पद्यासन घालून आणि धनुष्याच्या एका टोकावर हनुवटी टेकून बसला. श्रम फार केले होते म्हणून तेथे बसल्या बसल्या त्याला झोप लागली. असाच पुष्कळ काळ निघून गेला. एकेवेळी इंद्रासह सर्व देव देवता ब्रह्मदेवाला पुढे करून यज्ञ करण्याकरता तयार झाले. कार्य सिद्ध व्हावे या हेतूने सर्वजण तेथे जाऊन पोचले. तेव्हा झोपेने घेरलेला असा तो त्याच्या दृष्टीस पडला. अशा स्थितीत त्याला पाहून ब्रह्मदेव, रुद्र आदी करून सर्वजण मोठ्या विचारात पडले. मग त्यावेळी इंद्राने सर्वांना विचारले की आता विष्णूची झोप मोडावी यासाठी काय करावे? त्यावर शंकर म्हणाला की कुणाचीही झोप मोडण्याचे पाप मोठे लागते, म्हणून कोणाची झोप मोडू नये, परंतु यज्ञ करणे तर अत्यावश्यक आहे. त्यावेळी ब्रह्मदेवाने वाळवी निर्माण केली. त्यांना म्हणाला की आता धनुष्याची दोरी कुरतडून टाका, म्हणजे धनुष्य सैल होईल आणि विष्णू ही जागा होईल. मग देवाचे कार्य पण सिद्ध जाईल. तेव्हा ते वाळवीचे किडे म्हणाले की अहो, हे मोठे पाप होईल आणि मग त्यातून सुद्धा सर्व जगाचा तो गुरु आहे, त्याची झोप कुणी बरे मोडावी? एखाद्याची झोप मोडणे, कथा सांगण्यामध्ये विघ्न करणे, स्त्री व पुरुष यांच्या प्रेमसंबंधामध्ये मोडा घालणे, आई मुलाची ताटातूट करणे, 4 गोष्टींचा दोष ब्रह्महत्ये एवढा सारखा लागतो. तर या 4 गोष्टी कधीही करू नये, त्याचा ब्रह्महत्येसारखे पाप लागते. तर आम्ही या निद्रसुखाचा नाश का करावा? बरे, त्यात आमच्या कोणताही फायदा नाही. फायद्याकरता सर्व लोक पाप करायला तयार होतात. जर आमचा काही फायदा स्वार्थ आहे यामुळे साधला जाणार असेल तर मात्र आम्ही हे काम करू. ब्रह्मदेवाने उत्तर दिले, ठीक आहे, आम्ही यज्ञामध्ये तुमचाही वाटा ठेवू. हवन करत्यावेळी हविनैवेद्य द्रव्याचा जो भाग कुंडाबाहेर इस्त पडेल तो तुमचा असेल. तर आता झटपट कामाला लागा. एवढे ऐकून वाळवीच्या किड्यांनी आपले काम सुरू केले. बघता बघता धनुष्याची दोरी कुरतडून टाकली. त्यामुळे धनुष्याचा ताण एकदम सैल पडला आणि महाभयंकर असा गर्जनेचा आवाज आला. त्या आवाजाने देव भयभीत झाले, ब्रह्मांड कंपित झाले, धरती थरथर कापू लागली, समुद्र उचपळले, पर्वताखालच्या लाटा उमटल्या, सर्व प्राणी व्याकुळ झाले, सोसाट्याचे वादळे सुरू झाली, पर्वते डळमळू लागली, नक्षत्रे उन्मळू लागली. अशा प्रकारे उत्पात होऊन लागले. दिशा झाकून गेल्या, सूर्य दिसेनासा झाला व सर्व देव मोठ्याच काळजीत पडले की आता पुढे काय वाढून ठेवलेले आहे कुणास ठाऊक. त्याचवेळी त्या धनुष्याचा ताण गेल्यामुळे ते एकदम सरळ झाले व त्या क्षणी त्या कामनीच्या टोकाच्या आघाताने विष्णूचे डोकेही तुटून पडले.
पडले, कुठल्या कुठे फेकले गेले. जेव्हा अंधार निवळला तेव्हा ब्रह्मदेव व शंकर यांना विष्णूचे शिरविरहित धड दिसले. सर्व देवांना रडू कोसळले. ते शोक करू लागले की हे सनातन देवाधिदेवा जगन्नाथा, ही काय भयंकर गोष्ट घडली. कोणत्या देवाची आहे ही माया. तू अत्यच्छ अधाह्य व अभेद्य असे असताना ही कुणी केले. देवा, तुझ्याशिवाय आम्ही जगूच शकत नाही. आमचे कसले हे तुझ्यावरचे स्वार्थी प्रेम. आमच्या स्वार्थापोटीच हा भयंकर प्रसंग होळवून घेतला. हे विघ्न कोणत्याही दैत्याने यक्षाने प्रेम आहे. आमच्या स्वार्थापोटीच हा भयंकर प्रसंग ओढावून घेतला. हे विघ्न कोणत्याही दैत्याने यक्षाने अगर राक्षसाने केले नाही, तर आम्ही स्वार्थापोटी उत्पन्न केले. तर आता राग तरी कुणावर धरावा. आम्ही सर्व पराधीन देवांनी आता कुठे जावे, काय करावे, आम्हाला आधार राहिला नाही. ही सात्विक, राजसी किंवा तामसी माया निश्चित नाही. कारण जगद्गुरू हा स्वतःचा मायेचा स्वामी असताना कोणाची माया त्याचे शिर उडवू शकेल. शंकरासहित सर्व देवांना अशा तऱ्हेने रडताना पाहून ब्रह्मदेव बोलू लागला, जे होऊ नये ते झाले. आता रडून ओरडून काय होणार. त्यापेक्षा दुःख आवरून शांत मनाने काहीतरी उपाय केला पाहिजे. देव आणि पुरुष प्रयत्न दोन्ही समबल आहे. इंद्रा, जेव्हा ही दोन्ही एकत्र येतात तेव्हा सिद्धी होत असतात. इंद्र म्हणाला, अनर्थकारी प्रयत्नापेक्षा देवच जास्त बलवान आहे असे मला वाटते. कारण पहा, सर्व देव बघत असताना विष्णूचे मस्तक कापले गेले की नाही. ब्रह्मा उतरला. कालगतीप्रमाणे जे समोर येते ते फळ जरूर भोगावे लागते. शुभ अगर अशुभ दैव गती कोण टाळू शकला आहे का. देह धारण करणाऱ्याला सुख व दुःख भोगावेच लागतात. शंभूने पूर्वी माझाही चिरछेद केला होताच ना. त्याचप्रमाणे शापाचा परिणाम म्हणून शंकराचे लिंग गळून पडले होतेच ना. तसेच आज सुद्धा विष्णूचे मस्तक क्षार समुद्रात पडले आहे. जर तुलाही शरीराला हजारो भोके पडल्याचे दुःख आहे आणि तुला एकदा स्वर्गापासून भ्रष्ट होऊन मानसरोवरामध्ये राहावे लागले होते, अशा सारख्यांना जर दुःख भोगावे लागले तर मग कुणाला दुःख चुकले आहे. अशीच जर संसाराची गती आहे तर दुःख आवरून धरावे उत्तम. सुख व दुःख जिला स्पर्शही करू शकत नाही अशी एकमेव सनातनी देवी आहे. तिचे चिंतन करा. ती पराकृती निर्गुणा महामाया आपल्याच यश मिळवून देईल. ती जगद्धात्री, सर्वांची माऊली, ब्रह्मविद्या आहे. तिने सर्व चराचराला व्यापून टाकले आहे. सूत म्हणाले, एवढे सांगितल्यावर त्या ब्रह्मदेवाने वेदांना आव्हान केले आणि तेही तत्काळ देव कार्यासाठी देह धारण करून उभे राहिले. ब्रह्मा त्यांना म्हणाला की तुम्ही परमशक्ती सनातनी गूढ स्वरूपी सर्व कार्य सिद्धीस नेणाऱ्या ब्रह्मविद्येची स्तुती सुरू करा. ही आज्ञा ऐकून वेदांनी त्या महामायेची स्तुती करावयास आरंभ केला. ते म्हणाले, विश्वाची उत्पत्ती करणाऱ्या महामाये शुभे देवी, तू निर्गुण आहेस. सर्व चराचरीची माता आहे. ईश्वरी शंकराला व वर देणाऱ्याला तुला आम्ही नमस्कार करतो. तूच भूमी, सर्व प्राण्यातली प्राणशक्ती, श्रीक्रांती, क्षमा, शांती, श्रद्धा, मेधा, धृती, स्मृती तूच आहे. ओंकारमधली अर्धमात्रा तूच आहे. तूच गायत्री आहे, व्याती आहे, जया, विजया, धात्री, लज्जा, कीर्ती, स्पृहा, दया, माया, सर्व काही तू आहे. परिपूर्ण अशी सर्व जगाती जननी, तिन्ही भुवने उत्पन्न करणारी, विद्या, शिवा, सर्व लोकहितकारणी, आराधना करण्यास योग्य, वाघबीजामध्ये निवास करणारी आणि भयनाशिनी आम्ही तुझी स्तुती करतो. तू सर्व स्थावर आणि जंगम यांची माता आहेस. तूच ब्रह्मा, शंकर, विष्णू, इंद्र, वाणी, अग्नी, सूर्य तसेच 14 भुवनांचे अधिपती यांना उत्पन्न केल्यामुळे यातील कुणीही श्रेष्ठ नाही. जेव्हा तुला ही संपूर्ण सृष्टी रचवायची इच्छा होते, तिचे पालन तसेच सहार करावा असे वाटते, तेव्हा तसेच होते. तू अखंड करूप व नित्य आहेस, निर्विकार आहेस, म्हणून तुझ्या ठिकाणी संसाराचा लवलेश नाही. तुझे यथार्थ रूप कुणीच जाणत नाही आणि तुझी नावे किती आहेत तेही कुणाला माहिती नाही. एखाद्या डबक्याला ओलांडणे सुद्धा ज्याला अशक्य, त्याला प्रतिज्ञापूर्वक समुद्र ओलांडणे कसे बरे जमेल. देवतामधील कुणी एकही तुझे ऐश्वर्य जाणू शकत नाही. तू या भुवनांची एकमेव स्वतंत्र माता आहेस. तू या नाशवंत जगाची निर्मिती मात्र कशी काय करतेस त्याविषयी वेद वचनाखेरीज दुसरे काही प्रमाण नाही. तू सर्व जगताचे आदी कारण असून निरपेक्ष आहेस. तुझे विचित्र कार्य पाहताना हे भगवती आम्हाला मनाला संभ्रम पडतो की वेदना सुद्धा तुझा प्रभाव कळत नाही आणि आपला अनंत असलेला प्रभाव तू सुद्धा जाणत नाहीस, तर तेथे इतरांचे काय पण. आई विष्णूचे मस्तक तुटून गेले की गोष्ट कोणाला ठाऊक नाही का. हे शिवे, सर्व काही तू जाणत असताना पुन्हा आमच्या मुखाने ऐकणार आहेस का की तुला मधुसूदनांची शक्ती आजमायची आहे. तर ही गोष्ट शक्य नाही, कारण तुझ्याच कृपेमुळे विष्णूने मधुकैटभावर विजय मिळवला होता. बरे, विष्णूचे एखादे पाप आडवे आले असेल असेही होणे शक्य नाही. नित्य तुझ्या पदकमलाची सेवा करणाऱ्याला कसले आले आहे पा. असर देवतामध्ये सर्वश्रेष्ठ असल्यामुळे त्याची उपेक्षा तू करू नये. याचे मस्तक तुटून जाते हीच मोठी नवलाची गोष्ट आहे. तशीच दुःखदायक पण आहेत. आई, तू जन्म मरण्याचे दुःख नष्ट करणारी आहेस. असे असताना विष्णूचे शिर जोडण्यासाठी विचार कसला करतेस. किंवा असे तर नसेल की प्रजेच्या पापाच्या दोषाची जबाबदारी राजनीत्याने न्यायाने राजावर
जाते तशी संपूर्ण देवांच्या दोषांची जबाबदारी याच्यावर आली व याचे मस्तक तुटले. कदाचित युद्धात मिळालेल्या विजयाला याला गर्व झाल्यामुळे गर्वनाशनासाठी ही शिक्षा केली. आम्हाला तर काहीच उमजेनासे झाले आहे. एकेकदा अशी शंका येते की युद्धात हारल्यामुळे दैत्यांनी रम्य तीर्थावर घोर तपस्या करून तुझपासून वर मिळवला आणि त्या हरिमस्तक अदृश्य झाले की काय, किंवा तुला लक्ष्मीचा राग आला का काय. पण तिला विधवा झालेली तुला कसे पाहवते. आपल्याच एका अंशाकडून झालेली चूक क्षमापात्रच असते. तर आता याला प्राणदान देऊन आम्हा सगळ्यांना आनंदित कर. सर्व घटनांमधील मुख्य कारणरूपिणी देवी, आम्हा सर्व देवांचा तुला प्रणाम आहे. परंतु आता याला जीवदान देऊन आम्हाला दुःखरूपी सागराचा पार कर. याचे शिर कुठे पडले आहे, तसेच याला उठवण्यासाठी काय उपाय करावा याचे आम्हाला काहीच ज्ञान नाही. तूच देवांसह संपूर्ण सृष्टीला जीवन देतोस. सूत म्हणाला, वरील प्रकाराने सामगानयुक्त अशा वेदांनी केलेल्या स्तुतीने ती गुणातीत माहेश्वरी देवी संतुष्ट झाली. त्याचवेळी देवांना शुभ समाचार ऐकवणारी आकाशवाणी झाली. देवलोक हो, चिंता टाकून स्वस्थ राहा. वेदांनी केलेल्या स्तुतीमुळे मी प्रसन्न आहे. जर कोणी मनुष्य या स्तोत्राने माझी निस्ती स्तुती करेल, श्रवण पठन करेल भक्तिपूर्वक, किंवा रोज म्हणेल, किंवा एक श्लोक सुद्धा ऐकून घेईल, तरी त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. जो हे त्रिकाळ म्हणेल, सर्व दुःखांपासून त्याची सुटका होईल. आणि वेदांनी केलेले स्तोत्र वेदवचनाप्रमाणे आहे. आता हरीचे मस्तक तुटण्याचे कारण आहे का? कोणत्याही घटना कारणावाचून घडत नसते. एकदा विष्णू व लक्ष्मी एकत्र बसले असताना लक्ष्मीच्या चेहऱ्याकडे पाहून विष्णूला हसू आले. लक्ष्मीला लगेच शंका आली की यांना मला पाहून हसले का यांना मला पाहून हसू का आले, असे तिच्या मनात प्रश्न आला. विनाकारण असे होणार नाही की यांनी मला पाहून हसले का? तेव्हा दुसऱ्या एखाद्या सुंदर स्त्रीवर यांचे मन गेले असणार का? या विचारसरशी तिला राग आला. त्यांचे क्षणी तिने तामसी शक्तीने तिचा ताबा घेतला. त्यावेळी ती हळूच म्हणाली की तुमचे हे शिर गळून पडेल, असे लक्ष्मीने म्हटले. स्त्री स्वभाव आधीच उतावळा आणि काळाच्या योगाने तिने स्वतःला काय दुःख होईल याचा विचार न करता शाप देऊन दिला विष्णूला. आणि शापवाणी विचारले, सवत असण्याचे दुःख होण्यापेक्षा वैधव्य बरे, असे लक्ष्मीने विचार केला. असे वाटल्यावर तामसी शक्तीने तिच्या तोंडून तसे वदविले. खोटे बोलणे, धाडसीपणा, कपट, अविचारीपणा, अतिलोभीपणा, अपवित्रता, निष्ठुरपणा हे दोष स्त्रियांच्या अंगी निसर्गताच असतात. या शापाचा परिणाम म्हणून आज विष्णूचे मस्तक क्षार समुद्रात विलीन झाले आहे. परंतु मी याला पुन्हा शिर जोडतो. यात तुमचे आणखी एका तऱ्हेने कल्याणच होणार आहे. तर ते कसे, ऐका. पूर्वी एका हयग्रीव या नावाच्या दैत्याने तपश्चर्या केली आणि सर्व उपभोगाचा त्याने त्याग केला. सरस्वती नदीच्या काठी माझ्या बीज मंत्राचा जप करीत 1000 वर्ष बसला आणि तो माझा उग्र अशा तामसी स्वरूपाचे ध्यान करीत होता. तेव्हा तशाच रूपात मी प्रकट झालो आणि मी त्यावेळी सिंहासनावर बसलेलो होतो. मी दयेच्या स्वरूपात त्याला मागण्याची आज्ञा केली. तो उठून प्रदक्षिणा घालून नमस्कार करून स्तुती करू लागला. सृष्टीची निर्मिती, पालन, अंत करणाऱ्या ये महादेवी, माझा प्रणाम स्वीकार कर. भक्तांवर कृपा करणारी, कामना पूर्ण करणारी, मोक्ष देणारी, हे शिवा, पृथ्वी, जल, तेज, हवा, अंतराळ, त्यांचे गंध, रस, रूप, स्पर्श, शब्द हे गुण म्हणजे तूच आहे. सर्व इंद्रियांचे तुझेच रूप आहे. त्यावर मी त्याला पुन्हा इच्छित वर मागण्यास सांगितले. त्याने असा वर मागितला की त्याला कुणाही पासून कधीही मृत्यू येऊ नये. मी त्याची समजूत घातली. जो उत्पन्न झाला त्याचा मृत्यू आणि जो मरण पावला त्याचा पुन्हा जन्म होणे सृष्टीचा अबाधित नियम आहे. तो कदापि बदलता येणार नाही, हे ध्यानात घे. तू विचार करून तुला कशा प्रकारचे मरण आवडेल ते मला सांग. त्यावर तो म्हणाला की हयग्रीवाशिवाय कुणाही पासून मृत्यू येऊ नये. मी त्याला तसा वर देऊन सांगितले. तू आता परत जाऊन सुखनैव राज्य कर. तुझ्या इच्छेप्रमाणे तुला मरण येईल. त्यानंतर दैत्याने सगळीकडे उच्छाद मांडला. त्याने ऋषी, मुनी, वेद यांना सळो की पळो करून सोडले आहे. त्याला असे वाटले की आता त्याला कुणीही मारू शकणार नाही. तर आता तुम्ही जाऊन एका चांगल्याशा घोड्याचे मस्तक घेऊन या आणि
म्हणजे त्वष्टा विष्णूच्या धडाला जोडील अशा तऱ्हेने विष्णूच्या हयग्रीव घोड्याचे मुख असणारा झाला आणि तो हयग्रीव नावाच्या दैत्याला मारेल, देवाचे हित होईल. सूत म्हणाले. एवढे बोलून देवी गुप्त झाली. मग सर्व देवांनी त्वष्ट्यांची प्रार्थना केली. तेव्हा त्याने ताबडतोब जाऊन एका घोड्याचे डोके कापून आणले आणि देवता लोक पाहत असतानाच ते विष्णूच्या धडाला बेमालपणाने जोडून दिले. अशा प्रकारे विष्णूच्या महामायेचा प्रसाद करून हयग्रीव हा रूप विष्णूचा झाला. काही काळातच त्याने मंदोमंत दानवाचा युद्धात मध्ये वध केला. जो मनुष्य पृथ्वीवर हे शुभ असे आख्यान विष्णूचे हयग्रीव ही व्रताची व्रतकथा ऐकेल तो निसंशयपणे सर्व दुःखांपासून सुटेल. हे महामायेचे चरित्र पापांचे नाश करणारे आहे आणि मन, अंतकरण, घर आणि पूर्ण दार पवित्र करणारे आहे. पठन करणारा व ऐकणारा अशा उभयतांना सर्व प्रकारची संपत्ती, धन, धान्य प्रदान करणारे हे आख्यान होते. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला या विष्णूच्या हयग्रीव या रूपाची व्रतकथा आवडली असेल तर आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. मित्रांनो, आपण नवरात्रीमध्ये धनप्राप्तीसाठी सुद्धा हे उपाय करू शकतो, तर त्याच्याने देवी माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहील. तर पौष महिन्याच्या शाकंभरी नवरात्रीमध्ये प्रतिपदेपासून तर नवरात्री पौर्णिमेपर्यंत हा उपाय नक्की करा, कारण नवदुर्गा मातेचा तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होईल. नवदुर्गेची पूजा केल्यानंतर बुद्धिमत्ता, सामर्थ्य आणि शौर्य वाढते. पौराणिक मान्यतानुसार तसेच व्यक्तीला सर्व प्रकारच्या संकटातून सुटका होते. नवरात्रीत धनप्राप्तीसाठी काही उपाय केल्याने लक्ष्मी देवी आपल्यावर कृपा करते. तर पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदे तिथीपासून तर पौर्णिमेपर्यंत हा उपाय सर्वांनी नक्की एक वेळा करावा. नवरात्रीच्या काळात धनप्राप्तीसाठी विहिरीजवळ किंवा नदीजवळ किंवा माता लक्ष्मीच्या मंदिराच्या चौकटावर लक्ष्मी मंदिरात जाऊन 5 दिवे लावणे आणि माता लक्ष्मीची ओटी भरणे. त्या ओटीमध्ये नारळ अवश्य असावं आणि सुपारी नक्की टाकावी. याच्याने माता लक्ष्मी आपले आयुष्य, पतीचे, मुलांचे सुपारीसारखे टणक आणि दीर्घ आयुष्य वाढते. याच्याने अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. आणि लक्ष्मी मंदिराच्या चौकटावर जर दिवा लावला उत्तर दिशेकडून आणि त्यामध्ये एक कमलगट्ट्याचा मणी, काळी तीळ या लोंग टाकले, तिघी वस्तूंपैकी एक वस्तू, याच्याने माता लक्ष्मी जर कर्ज असेल तर सर्व कर्ज दूर करून आपल्यावर भरभराटीने आशीर्वाद देते. असा हा उपाय नवरात्रीच्या कालावधीत तुम्ही करू शकता. याच्याने माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते. नवरात्रीमध्ये लक्ष्मी देवीची कृपा मिळवायची असेल तर वडाच्या पारंब्या घरी आणा आणि त्या तिजोरीत ठेवा. तिजोरी बंद करण्यापूर्वी देवी लक्ष्मी आणि नवदुर्गा मातेचे नाव घ्या. तुमची सर्व संकटांपासून सुटका होईल, तसेच पैसे वगैरे मिळतील. या नवरात्रीच्या 9 दिवसात सकाळी लवकर उठून लक्ष्मी सूक्त आणि श्री सूक्त, पुरुष सूक्त, लक्ष्मी अष्टकचं पठण करावे. याच्याने सुद्धा माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते. तर श्री सूक्ताचे 11 वेळा पठण करावे. ओम श्रीम नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. याच्याने पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळण्यासाठी लक्ष्मी देवीला खिरीचा नैवेद्य अर्पण करावा. तसेच 9 वेळा कनकधारा स्तोत्राचा पाठ करावा. यामुळे नवदुर्गाची कृपा आपल्यावर राहते. जीवनात पैशांची कमतरता कधीच येत नाही. जर घरात सतत आर्थिक चणचण भासत असेल तर नवरात्रीत लाल कापड आणि देशी तुपाचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावावा. त्यामुळे देवीचा आशीर्वाद मिळतो. तर आपल्याला जर पैशांची चणचण भासत असेल तर नवरात्रीत लाल कापड आणि देशी तुपाचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावा. त्यामुळे देवीचा आशीर्वाद मिळतो, आर्थिक समस्या दूर होतात. नवरात्रीमध्ये 9 दिवस हे अतिशय शुभ मानले जातात. परंतु नवरात्रीत जर शुक्रवार असला तर शुक्रवार तर येतोच 9 दिवसामध्ये, तर शुक्रवारी कुठल्याही शुक्रवारी नवरात्रीत एक कमळाचे फूल आणावे. माता लक्ष्मीला ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय महम प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा ओम श्रीम क्लूम होम धनन धनन देहिमाम या मंत्राचा जप करून माता लक्ष्मीला कमलाचं फूल अर्पण करावं. कमलगट्ट्याचा मणी असेल तर मणी अर्पण करावा आणि दुसऱ्या दिवशी लाल कापडामध्ये बांधून आपल्या तिजोरीत ठेवावे. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर प्राप्त होते. तर नवरात्रीत हे असे उपाय करायला विसरू नका. सकाळ संध्याकाळ ओम ऐं ऐं क्लीम चामुंडाय उच्चै नमः या मंत्राचा जप
नक्की करा. कुलदेवतेच्या टाकेवर या लक्ष्मीच्या मूर्तीवर, लक्ष्मीची मूर्ती नसेल तर सुपारीवर कुमकुमार्चन नक्की करा. कुमकुमार्चन कशासाठी करतात तर कुमकुमार्चन याच्यासाठी करतात की कुंकुवामध्ये लाल शक्ती जी असते ती सर्वात जास्त जागृत असते, पॉझिटिव्ह ऊर्जा असते आणि तो कुंकू ज्यावेळेस आपल्या कपाळी लावतो त्यावेळेस आपले मान प्रतिष्ठात वाढ होण्याची मदत होते आणि कुठल्याही कामाला जर आपण तो कुंकुमार्चनचा कुंकू आपल्या कपाळी लावून गेले तर त्या कामात आपल्याला नक्की यश येते आणि माता लक्ष्मी आपल्या सोबत आपल्या हृदयात राहते आणि आपल्या रस्त्यात जे अडथळे असतील ते अडथळे दूर होऊन प्रत्येक काम आपलं निर्विघ्नपणे पार पाडते आणि सर्व मनोकामना आपल्या लवकरात लवकर ज्या मनोकामना इच्छा आहे त्या पूर्ण करते आणि जे काही कार्य आपण करतो ते सिद्धीच जाते. यामुळे कुंकुमार्चन करावे आणि तो कुंकू कपाळी लावून जावा. तर अशा प्रकारे तुम्हाला देवी आई भगवतीची सेवा करायची या नवरात्रीमध्ये आणि रोज पण केली तरी पण आपल्यावर आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद राहतो, माता भगवतीचा आशीर्वाद राहतो. अष्टलक्ष्मीच्या रूपांना रोज प्रणाम करावे, स्मरण अर्चन करावे. जर अष्टलक्ष्मीचे रूप महालक्ष्मी अष्टक जर येत असेल तर महालक्ष्मी अष्टकचे मंत्राचे पठण करावे. विष्णू गायत्री मंत्र, सरस्वती मंत्र, गायत्री मंत्र, शिवाचा मंत्र, जो मंत्र येत असतील ते मंत्र सकाळ संध्याकाळ तरी श्रवण पठण करावे. याच्याने आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा राहते. तर मित्रांनो, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट्स नक्की करा. कमेंट्स केल्याने लवकर व्हिडिओ माझा तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर जय माता दी. तर पुढचा व्हिडिओ आपण विष्णू भगवानांचा पुत्रदा एकादशी आहे. तर पुत्रदा एकादशी ही आपल्या मुलांची दीर्घ आयुष्याची प्राप्तीसाठी आणि ज्याला संतान नाही तर संतान प्राप्तीसाठी ही पुत्रदा एकादशी, जे एकादशी करत नसणार पण तरी पण तुम्हाला ही पुत्रदा एकादशी धरायची आहे. कारण पुत्रदा एकादशी या दोनच येतात, एक पौष महिन्यात येते आणि एक श्रावण महिन्यात येते. तर या दोनच वर्षातून पुत्रदा एकादशी असतात. आपल्या पुत्राच्या दीर्घ आयुष्यासाठी, आपल्या पुत्राच्या इच्छा कामना पूर्तीसाठी, धनप्राप्तीसाठी, संतान प्राप्तीसाठी पुत्रदा एकादशी नक्की करावी. विष्णू सहस्रनामाचं पठण करावं. त्याशिवाय आपण गायत्री मंत्राचं पठण करावं, विष्णू गायत्री मंत्राचं पठण करावं. याच्याने आपल्यावर भगवान विष्णूची कृपा खूप प्राप्त होते. तर पुत्रदा एकादशी सर्वांनी करावी. जय माता दी.